मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. सुकाणूच्या बाजूला थोडा आडोसा होता. त्याखाली मी आणि भेरून गादी आणि इतर सामान कोंबलं. मुलांवर नीट पांघरून घातलं. चादर पांघरून मी फळीवर बसलो. यशोदा एवढंच तोंड करून घोंगडी पांघरून बसून राहिली. वर पावसाच्या धारा. वारा मंदावल्यासारखा वाटला, पण ती केवळ हुलकावणीच होती. आता तो दुप्पट वेगानं पावसाच्या मदतीला धावला. आडवा तिडवा. त्यामुळं नाव भलतीकडेच भरकटू लागली. ती ताब्यात ठेवणं भैरूला अशक्य झालं. शेवटी किनारा गाठी तो यशोदेला म्हणाला, जसोदा बेटिया, थांबूया का एखाद्या गावी? एवढ्या रात्री अशा वादळात कुणाच्या दारी जायचं भेरू? त्याला काय करायचं? विचार करून यशोदा म्हणाली, किती वेळ थांबावं लागेल? पाऊस थांबण्याचं लक्षण नाही. वारा उन्हावला तर तू नाव नेऊ शकशील ना? अरे बिटिया राणी, मी तर आत्ताही नाव नेऊ शकतो. जन्म गेला नाव हाकता हाकता. एवढंही कसं हाती आलं नसेल तर मग मला रेवा मैयात जीवच द्यायला पाहिजे. चल रे धनपत, सोड दोर. तावा तावानं त्यानं नाव पुन्हा पाण्यात लोटली. वाऱ्याशी झुंजत तो मोठ्या शर्थीनं नाव घेऊन चालला. झालं एवढंच. रात्रभर कुणीही झोपू शकलं नाही. आणि एवढा बंदोबस्त करूनही कुणी कोरडं राहिलं नाही. ते शक्यच नव्हतं. पहाटेला नाव किनाऱ्याला लागले. उतरून मी चादर पिळून काढली. निथळणारी झुलपं पुसली. यशोदा म्हणाली वृद्ध स्वरात, झालं ना समाधान? मी सामान काढू लागलो. अति काकुळतीनं ती म्हणाली, तुम्हाला माझी शपथ आहे, झालं तितकं पुरे झालं. आता कृपा करून माझ्याबरोबर चला, सामानाचं मुलं पाहून घेतील. पण तिनं शब्द न बोलता केवळ माझ्याकडे पाहिलं. मी मुकाट्यानं चालू लागलो. जेवण उरकल्यावर झोपलो. रात्रीच्या शिणवटीनं पटकन डोळा लागला. एकदम जागा झालो. खाली कुणीतरी जोरजोरानं बोलत होतं. आवाजात धमकी होती, आव्हान होतं, संताप होता. दसकलो. नीट कान देऊन ऐकू लागलो. आवाज ओळखीचा वाटला. पोपटासारखी बापानं शिकवलेलं बडबडत होतीस म्हणून मला भुरळ पडली. पण कलंकिनी, तू हा मार्ग धरलास तरी मी म्हणत होतो तुला इकडे धाडणं नको म्हणून. पण तुझ्या बापानंही खळी घातली. आम्हीही विचार केला की जाऊ दे. इथं रडून रडून रेवा माईचं पाणी वाढवण्यापेक्षा तिथं 4 मुलं आमची आहेत, त्यांच्यात राहून दुःखाचा विसर पडेल. तर तुला हा छंद सुचला. सगळ्या गावभर झाली आहे बातमी. ज्याच्या त्याच्या तोंडी. गावात शिरल्याबरोबर सगळे माझ्याकडे बोट दाखवून कुचकुचायला लागले. ही अशी आमच्या तोंडाला कळकी फासण्याऐवजी विष का दिलं नाहीस? क्षणभर तो आवाज थांबला आणि पुन्हा सुरू झाला. तुला तेही करता येईल, माझी खात्री पटली आता. हा सनेजींचा स्वर तर नव्हे? हो, तोच हा घोगरा स्वर. कुठं झोपून ठेवलायस त्याला? माडीवर? एकदम वीज शिरशिरून अंगातून गेली. ताड दिशी उठलो. त्वेषानं खाली निघालो. पण जिन्याच्या तळाशी यशोदा उभी होती, अचल स्थिर. तिनं नुसतं माझ्याकडे पाहिलं. नुसतं. त्या दृष्टिक्षेपात फार फार होतं. मोजायला धरित्रीचं वजन उणं पडावं. वाचा पांगुळली. थिजून जागच्या जागी उभा राहिलो, पण कान बंद झाले नाहीत. खालचे तापलेले शब्द कानात घुसू लागले. झाकून ठेव, पांघरून घाल वरती. रामाधाराला येऊ दे. तोपर्यंत त्याला म्हणावं इथून कुठे जाऊ नकोस म्हणजे झालं. मग तुम्हा दोघांचा फैसला पंचांसमक्ष. तुमचा काय तो निर्णय लावीन. मग मी तोंडाला काळं फासून कुणीकडेही निघून जाईन. यानंतर सगळे शांत झाले. काय करू, कसं करू? मनात आकांत झाला. खिळल्यासारखा एकाच जागी उभा राहिलो. किती वेळ कोण जाणे. एकदम जिन्यावर पावलं वाजली. यशोदा हळूहळू वर आली. आश्चर्य. तिची मुद्रा अत्यंत शांत होती. हे सामर्थ्य कुठून मिळवलंय तिनं? निधीचा बांध फुटावा तसा एकदम बोललो. मला काय येऊ दिलं नाहीस? कुठे? खाली? काय केलं असतं? त्या मूर्खाला सांगितलं असतं. स्थिर दृष्टीनं माझ्याकडे पाहत यशोदा म्हणाली, ते माझे श्वशूर आहेत भैया. क्षमा करे यशोदे. पण त्यांना ठणठणीत शब्दात बजावलं असतं की ते त्यांना पटलं असतं? उत्तर सापडलं नाही. यशोदा म्हणाली, भैया खोटं असतं ते त्यासंबंधी वाद घातल्यानं खरं वाटू लागतं. उत्तर न देणं हा त्यावरचा उपाय.
पडा तुम्ही, रात्री श्रम झाले आहेत तुम्हाला. हली तशीच ती खाली गेली. छे, केवढं भयंकर आहे हे, केवढं भयंकर. पडलो खरा. पुन्हा उठलो, हाक मारली, व्रज. तो एवढंचं तोंड घेऊन वरती आला. विचारल्यावर त्यानं सगळं सांगितलं. स्नेहजींनी या मुलांकडून खोदून खोदून सगळं विचारून घेतलं. या भोळ्या लेकरांनी सगळं सांगितलं होतं. अगदी काल यशोदेनं बावटा धरून मला पारावर नेऊन बसवलं तिथपर्यंत. कर्म. अरे बाळानो, तुम्हाला त्या घटनेमागची वेदना काय माहीत, अगतिकता काय माहीत, मनाला घातलेला आवर काय माहीत. पण तुमचा तरी काय दोष. घडलेल्या घटनांपैकी कितींचा वास्तव अर्थ उलगडता आला आहे आजपर्यंत. पेटलेलं मस्तक सायंकाळच्या नर्मदा दर्शनाने शांत झालं नाही. परतलो, पडून राहिलो. मनात सारखं वादळ सुरू होतं. काय करू, काय करू, काय करू. सुखलाल वर आला. म्हणाला, दिदीनं जेवायला बोलावलं आहे. जेवायचं नाही म्हणून सांग. तो खाली गेला. सुमारे तासानं यशोदा वरती आली. मुकाट्यानं भिंतीला टेकून बसून राहिली. कोनाड्यात चिमणी जळत होती, ढणाढणा. आगीबरोबरच धूरही ओकीत होती. तिचा निसटता प्रकाश यशोदेच्या मुद्रेवर पडत होता. दुपारी तिच्या ज्या आविर्भावाचं दर्शन झालं होतं त्याचा ता मागमूसही नव्हता. एकच एक अवदासिन्याची कडक छाया तिच्या मुखावर, तिच्या अस्तित्वावरच वळून आली होती. भिंतीला टेकून बसलो होतो. उठून फेऱ्या घालू लागलो. एकदम थांबून विचारलं, एक सांगशील? अगदी खोलातून आवाज आला. काय? तुला कुठं दिली होती? तुझे पती कशानं गेले? तिनं मान गुडघ्यात लपवली. मी म्हटलं, सांगवत नसेल, इच्छा नसेल तर राहू देत. मस्तक वर उचलून आस्वपुशीत ती म्हणाली, भैया, एकदा तुम्ही म्हणाला होतात की स्त्रियांचं दुःख कोणाला कळू शकत नाही. होय. ऐका भैया, माझं लग्न 13वे वर्षी झालं. त्यांचं नाव काय? संध्येतलं तिसरं, माधव. आतड पिळवटून यशोदा बोलली, भैया, त्यांची माझी भेट एकदाच झाली, लग्नात. लग्नानंतर ते लगेच इंदूरच्या पाठशाळेत शिकायला गेले. लग्नात दर्शन झालं तेवढ्या स्मृतीवरच कसेबसे दिवस लोटीत होते. वय वाढू लागलं. स्मृती अधिक सजग होऊ लागली, अधिक बोचणारी. मला वाटे हा विरहाचा काळ संपेल. आणि थोडं थांबून यत्नपूर्वक ती म्हणाली, मी बब्बाजवळ रघुवंशाचा पाठ घेत होते. निरोप आला की ते इंदूरला अत्यवस्थ आहेत. लगेच आम्ही दोघं निघालो. जर मला पंख असते तर. पोचलो तेव्हा तिथं सासरे आणि सासूबाई दोघेही त्यांच्या उषा पायथ्याशी जागत होती. म्हटलं, आजारपणात तरी त्यांची सेवा करायला मिळेल. पण भैया, तेही घडलं नाही हातून. का? मान खाली घालून ती बराच वेळ हुंदके देत राहिली. आतल्या आत त्या भूकंपानं शरीर हलत होतं तेवढंच मला दिसलं. मात्र एकही हुंदका काही ध्वनिरूप लिहून वर उमटला नाही. कसं समाधान करू? मुकाट्यानं त्या भूमिकन्येकडे पाहत राहिलो. बऱ्याच वेळानं तिनं मस्तक वर उचलला. डोळे पुशीत ती म्हणाली, भैया, शरीर धर्म आड उभा राहिला. दुसऱ्या दिवशी ते गेले. झालं. हे एवढीच यशोदनं सांगितलेली कथा. एवढीच म्हणजे शब्दाकार झालेली एवढीच. रात्रभर झोप आली नाही. पहाट व्हायला आली. शेवटी उठून नर्मदाबाईकडील खिडकीत जाऊन बसलो. मन अतिशय विकल झालेलं. त्रयोदशीचा क्षीण चंद्र उगवला, ढगांनी झाकलेला. त्याच्या प्रकाशात दिसलं की कोणीतरी नर्मदा मैयाकडे निघालाय. यशोदाच. नेहमीप्रमाणे ती घडा घेऊन स्नानाला निघाली आहे. तिच्या नियमात कशाहीमुळे बदल होऊ शकत नाही. मन एकदम भानावर आलं. म्हटलं, चल. कुठं? यशोदेकडे. कशाला? तिला धीर द्यायला. यावेळी तू तिच्याबरोबर असायला हवं आहेस. उठून खाली गेलो. नर्मदेकडलं दार उघडलं. आवाज झाला, पण आज तमा नव्हती. झपझप उतार उतरून घाटापर्यंत पोहोचलो. यशोदाभर कंबरभर पाण्यात उभी राहून स्नान करत होती. नर्मदाष्टक ऐकू येत होतं. माझी चाहूल लागून ती थांबली. वस्त्र अंगाभोवती लपेटून घेत तिने विचारलं, कोण? पायऱ्या उतरत मी म्हटलं, मी आहे यशोदे. भैया, तुम्ही कशाला आलात? एकदम म्हटलं, तुला सोबत करायला. 2 क्षण थांबून ती म्हणाली, जणू फार दुरून. सोबत? तुमची सोबत कशी येईल माझ्या कामी? पायऱ्या उतरून तिच्याजवळ जात बोललो, का ते सर्वेश्वर जाणे. यशोदे,
माझी सोबत तुझ्या कामी यायची नाही? कधीच नाही. मान खाली घालून ती पाण्यात उभी होती. पहाट वारा वाहत होता, गार पहाट वारा. मग एकदम माझ्याकडे वळून ती बोलली, फार फार प्रयत्न करून. एक ऐकाल? म्हटलं हो. आज तुम्ही निघा भैया. कुठं? परिक्रमेसाठी. जणू चौसोपी वाडाच अंगावर कोसळून पडला. बाणविद्ध मृगासारखं मागे वळून चालू लागलो. तोच मागं पावलं वाजली, ओली पावलं. माझ्याकडे येत यशोदा बोलली, जो स्वर माझ्या मनात रुतून बसला आहे सोनेरी बाणांसारखा, मीही ती जखम जतन करून ठेवली आहे. तुम्हाला का जायला सांगितलं ते ठाऊक आहे? उत्तराची वाट न पाहताच ती बोलली, कारण तुम्ही माझं पूजास्थान आहात. दृष्टी स्थिरावून तिच्याकडे पाहिलं. पाण्यानं निथळत ती उभी होती आणि मी त्रयोदशीच्या चंद्राखाली. पुन्हा भिजलेल्या स्वरात ती बोलली, निघताना आशीर्वाद द्या भैया. म्हणा की मी शेवटपर्यंत ताठ उभी राहू शकेन. तुझ्यामध्ये ते सामर्थ्य खचितच आहे यशोदे. समाधानासाठी पुटपुटलो. दिला. मग उसासं सोडून म्हटलं, जीवनातले गेले 10 दिवस कधीच मावळू शकत नाहीत. आता एकच कर, नाही म्हणू नकोस. हा तुझा घडा पाण्यानं भरून तुला उचलून देतो, तेवढा घे. पाण्यात उतरून डोळे आणि तोंड स्वच्छ धुतलं. घडा भरून तो उचलीत म्हणालो, हा माझ्या शेवटल्या क्षणाचा छंद आहे. तिने थरथरत्या हातानं तो कसा तरी घडा कमरेवर घेतला. या पाळीला माझं ना एकटा डोळ्यातून आसवं धावली. अडखळत म्हटलं, हे जन्मोजन्मी पुरेल. माझं गीताभाष्य तुझ्यासाठी ठेवलं आहे. त्यातला एक श्लोक माझ्यासाठी रोज वाचित जा. कोणता? आत्मैव ह्यात्मनो बंधू. निघालो. प्रदक्षिणेच्या वाटेनं, ज्या वाटेनं मी कधीच परतणार नव्हतो. 50 पावलं गेलो असेल नसेल, थरथरती हाक ऐकू आली, भैया भैया, ऐकलत का? एकच क्षण पावलं अडखळली आणि दुसऱ्या क्षणी पुटपुटलो, नाही यशोदे, आता परतून मी तुला लहान करणार नाही. निघालो. नर्मदा मैयावरच्या तीरावरलं एक मोहाचं झाड, विरळ फांद्या. त्या सावलीत बसलो आहे. समोर नर्मदेचं अथांग पाणी पसरलं आहे. हिशोब करतोय जीवनातल्या भटकंतीचा. मी, हो मी, कुणी एक